नमस्कार मंडळी. आजच्या गोष्टीचं नाव आहे 35 किलोमीटर. एका गावाच्या फाट्यावर एक कार उभी होती. तेवढ्यात लगबगीनं 8-10 तरुण मुलं त्या गाडीच्या दिशेनं आले. ड्रायव्हरनं त्यांना विचारलं, अरे का रे बाबांनो, कुठं जायचं आहे? त्यांनी सांगितलं की आम्हाला आता पुण्याला जायचं आहे. आमची लवकरात लवकर व्यवस्था करा, आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तेही अगदी फास्ट. त्यातले काही मुलं त्या ड्रायव्हरशी अगदी मनमोकळेपणानं बोलत होते. ते 8-10 मुलं खूपच वैतागलेले, त्रस्त, थकलेले भागलेले दिसत होते. ड्रायव्हरनेही मग त्यांना अगदी खोलात जाऊन चौकशी केली त्यांची. काय झालंय, काय गडबड आहे? मग थोड्या वेळानंतर संकोच बाजूला ठेवत त्यातला एक मुलगा मोकळेपणानं बोलू लागला. काय झालंय, आम्ही रात्रीपासून अगदी बेजार आहोत. रात्री झोप म्हणून नाहीच बघा, अशी डुलकी लागायची आणि आम्ही पुन्हा जागे व्हायचो. काय झालं, जागरण म्हणजे कुठं लॉजवर वगैरे कुठं मुक्काम होता की काय तुमचा? तिथं काही त्रास झाला का? असे काही प्रश्न ड्रायव्हरनं केले आणि मुलांनी मात्र भलतंच वास्तव त्यांच्यासमोर मांडले. अहो, गावाकडून निघालो, जायचं होतं पुण्याला. त्यामुळं एक ट्रॅव्हल्समध्ये ठरवली आणि तिथून त्यानं जायचं ठरलं. गावातला मुलगा नुकताच त्या ट्रॅव्हल्सवर नोकरीला लागलेला होता. तो चालक होता. त्यानं आमची कमी पैशांमध्ये पुण्याला जाण्याची सोय केली. मग आम्ही खुश झालो, कारण आमच्यासोबतची बरीच मुलं ही अतिशय साध्या सामान्य अशा आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातली. त्यामुळं आमची सोय झाली याचा खूप आनंद झाला. गावातल्या मुलाची मदत झाली असं आमची भावना होती. आम्ही गाडीत बसलो आणि अर्ध्या वाटेतच मध्यरात्री त्या चालकानं आम्हाला गाडीतून उतरवलं. त्याच्यासोबतचा जो क्लीनर होता त्यानं मालकाशी बोलून चालकानं आम्हाला कमी पैशात पुण्यापर्यंत नेण्याचं ठरवलेलं होतं, ही गोष्ट त्याला कळलेली होती आणि त्यानं मालकाला ती सांगितली. मालक भडकला आणि आम्हाला त्या गाडीतून बाहेर व्हावं लागलं. आता फजिती एवढंच आमच्या हाती राहिलेलं होतं, कारण प्रत्येकाकडं फारच तुटपुंजे पैसे होते आणि ती होती मध्यरात्र. आम्हाला मध्ये आधीच सोडल्यामुळं तिथून पायी चालणं एवढंच आमच्या हाती राहिलेलं होतं. आम्हाला जमेल तसं वेगानं चालत होतो. आता रस्त्याच्या कडेनं आम्ही 7-8 लोक जात असताना आजूबाजूनं अनेक वाहनं जात होती, पण एकही वाहन थांबत नव्हतं. का कुणास ठाऊक, त्यांना कदाचित आम्ही दरोडेखोर, चोर असे वाटत असू. पण ही सगळी भीती आमच्याही मनात होती आणि आमच्या बाजूने जाणाऱ्या अनेक वाहनांच्या म्हणजे वाहन चालकांच्याही मनात होती. तेही स्वाभाविक होतं. एक तर पोलिसाची पेट्रोलिंग करणारी गाडीही आमच्या बाजूनं गेली. आम्ही हात दाखवला, विनंती केली, पण ते नुसतेच बघत वेगानं निघून गेले. का कुणास ठाऊक, त्यांनाही कदाचित आमची धास्ती वाटली असावी, म्हणूनच ते गेले असं आम्हाला वाटत होतं. कारण त्यांना वाटलं असावं, हे जर दरोडेखोर असतील तर आपल्याला अडवून काहीतरी घातपात करतील. पण काय सांगावं आमच्या मनातलं. गावात थांबण्याची सोय नव्हती. वाटेवर अनेक गावं लागली, पण आम्ही थांबवू शकत नव्हतो. एवढ्या मध्यरात्री आम्ही आहोत तरी कोण असा संशय घेऊन कदाचित काही गावकऱ्यांनी आम्हाला बेदम मारहाणही केली असती. ही भीती होतीच. स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून आमच्या हाती मिळेल त्या काड्या होत्या. त्यामुळं आणखीनच आमचा अवतार म्हणजे अगदीच भीतीदायक होता. आम्ही सगळे तरुण पोरं. आमच्यातल्या बऱ्याच जणांची लग्नही झालेली, पण
पण त्या ठिकाणी आणि त्या रात्री अशा प्रसंगी आम्ही आमचं चांगुलपण, आमचा सच्चेपणा कुणाला आणि कसा पटवून द्यायचा हा प्रश्न आम्हाला सतावू लागला. पोटात भूकही होती. ती व्याकुळता घेऊन आम्ही मिळेल त्या ठिकाणी विश्रांती घेत होतो आणि पुन्हा चालत होतो. अगदी रात्रभर आमचा प्रवास चालला, 35 किलोमीटर. आणि मग या ठिकाणी आलो. तुमच्यासारखा भला माणूस भेटला आणि आता आम्हाला वाटू लागलं की आम्ही आमच्या इप्सित ठिकाणी व्यवस्थित पोहोचू. चालकानं सगळी कहाणी ऐकल्यानंतर त्याला अगदीच धक्का बसला. बाप रे बाप, काय वेळ आली रे बाबांनो तुमच्यावर. म्हणजे कमी पैशाचा मोह तुम्हाला आला, कमी पैशात आपण पुण्याला जाऊ असं तुम्हाला वाटलं त्या ओळखीच्या मित्रामुळं, गावातल्या मुलामुळं, पण तुम्ही काही तिथं पोहोचूच शकलात नाही बाबा. हा असा लोभ काही कामाचा नाही बरं का. त्यापेक्षा तुम्ही उसनवारी करून व्यवस्थित तिकीट देऊन तिथपर्यंत गेला असतात तर बरं झालं असतं, नाही का. असं तो चालक सल्लावजा सूचना देत होता. मग ती मुलंही मान हलवत होती, होकारार्थी मान हलवत होती. आमचं चुकलंच. आम्हाला वाटलं की आम्हाला जाता येऊ शकेल, पण आमची चूक म्हणा किंवा आमची परिस्थिती म्हणा, तिनं आम्हाला असं वागायला लावलं आणि त्याची भलती शिक्षा आम्हाला भोगावं लागली. आयुष्यभर हा 35 किलोमीटरचा प्रवास मात्र आता आमच्या लक्षात राहील. एवढ्या प्रवासानं आम्हाला खूप काही शिकवलं. माणसंही समजली, हेही काही कमी नाही. ड्रायव्हरही हसला. होय, खरं आहे, आपण वाईट प्रसंगातूनही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि अशा चुका नक्कीच टाळल्या पाहिजेत. कारण मध्यरात्री असे अनेक धोकेही आपल्या जीवनात येऊ शकतात. त्यामुळं आधीच तशी काळजी घेतलेली बरी, आहे की नाही. त्यांच्या गप्पा रंगत होत्या. तसं पुणे शहर जवळ आलेलं होतं. मुलांना तेवढ्या प्रवासातच हलकीशी झोपही त्यांच्या डोळ्यात दाटून येत होती. काही वेळात पुणे आलं आणि मुलांचा तरुणांचा जीव भांड्यात पडला. सगळी मुलं कंपनीत कामाला होती. झाली आजची गोष्ट. पुन्हा भेटत पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.